न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। महावितरणचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर। वैजापूर तालुक्यातील टुणकी येथील रहिवासी असलेले श्री मनोहर मुरलीधर साळुंखे यांची गट क्रमांक 15 मध्ये जमीन आहे। त्या जमिनीत 3 HP सोलर बसवलेले होते। त्यांचा गहू 3 एकर होता। अचानक रात्री डीपी जवळ शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गहू सोलरचे फार नुकसान झाले आहे। PVC पाईप जळाले आहे। एकीकडे स्मार्ट मीटर बसून महावितरण कंपनी वीज चोरी थांबवत आहे, तर दुसरीकडे महावितरण असा भोंगळ कारभार। तर याला जबाबदार कोण असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांनी मीडियाशी बोलताना केला आहे। घटना घडवून गेल्यानंतर त्याचा उहापोह किंवा त्या घटनेला दोषी कोण याची शहानिशा केल्यापेक्षा घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय महावितरणने करावे। यांच्या अशा भोंगळ कारभारामुळे संबंधित शेतकऱ्यांचे हे नुकसान त्वरित भरून देऊन त्या शेतकऱ्यास सहकार्य करावे। डीपी तारा सर्व्हिसिंगचे जे बिल महावितरणचे अधिकारी दुरुस्ती न करता काढतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदवी जनक्रांती सेना संस्थापक अध्यक्ष श्री अजय पाटील साळुंखे यांनी केली आहे। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। हे बघा, म्हणजे ही अवस्था आहे। इथून जाळ तिकडे गेला म्हणजे जे ट्रान्सफॉर्मर आहे शेतकऱ्यांचे, ही अशी अवस्था आहे का तिथं कुठेही मेंटेनन्स या ठिकाणी केला जात नाही। MSCB बोर्डाकडून याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं, याचं कॉन्ट्रॅक्ट म्हणून ते बिलं काढले जातात, परंतु कुठल्याही या ठिकाणी काम केलं जात नाही। हे झोळ तारेल तसेच आहे, तसं डीपीचं स्ट्रक्चर या ठिकाणी काना आहे। याच्यासाठी आपण अनेक आंदोलन उपोषण देखील या ठिकाणी आतापर्यंत केलेले, आणि नुसतं लेखी आश्वासन देऊन लेखी पत्र देतात आणि थोडंफार या ठिकाणी काम करतात, बाकीचं कुठलंही काम करत नाही। त्याच्यामुळे MSCB बोर्डाच्या हलगर्जीपणामुळे हे या ठिकाणी शेतकऱ्याचं जळीत झालं पाहिजे। याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी MSCB आहे। त्यामुळे या ठिकाणी असे तात्काळ या ठिकाणी कामं झाले पाहिजे, नाहीतर परत एकदा आंदोलन या ठिकाणी करावे लागतील। आणि याला जर आंदोलन जाग नाही आली त्या ठिकाणी यांना शेतकऱ्याच्या रूमने दांडे काढून ह्या हरामखोर अधिकाऱ्यांना, या भ्रष्ट पुढ्यांना या ठिकाणी ठोकावं लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळेल एवढं सांगतो। जय शिवराय।